बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांना विधिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। मतदारसंघातील विकास कामांमुळे जनता सुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे। त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील जनतेने त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून दिले आहे। विधानसभा निवडणुकीत सलग 5 वेळा विजय झाल्याने डॉक्टर कुटे समर्थकांसह मतदारसंघातील जनतेला सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची अपेक्षा होती। मात्र नुकत्याच पार पडलेल्या शपथविधीमध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मतदारसंघातील कार्यकर्ते निराश झाले आहेत। आमदार डॉक्टर संजय कुटे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी नागपूरला जाण्याची तयारी दर्शवली आहे। परंतु ही बातमी डॉक्टर संजय कुटे यांना समजताच त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून समजूत काढण्याचा प्रयत्न केला। MCN न्यूज मराठीकरिता कैलास खुट्टे, सोनाळा। कोणीही काळजी करण्याचं कारण नाही। मी एकच गोष्ट आहे, आकाश हे तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देईल, मला पूर्णतः विश्वास आहे। भाऊ आकाश दादाबद्दल आमची नाराजी नाही, आम्हाला आनंद झाला आहे। भाऊसाहेबांचा वारसा, राजकीय वारसा चालणार आहे। आकाश दादांना संधी मिळाली हे आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाची वाट पाहत आहे, याचं काय? आणि महाराष्ट्राच्या ठीक आहे ना, पार्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मला काम सांगते मी प्रामाणिक काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रात मला बऱ्याच ठिकाणी जरी मी फ्रंटवर येत नसेल तर पडद्यामागून जे महाराष्ट्रात करायचं असते पार्टी मला सांगते, करत असतो, पुढे भविष्यात करत राहील आणि निश्चितपणे महाराष्ट्रात मी काम करत असाल महाराष्ट्राच्या नेतृत्वावर तिथपर्यंत पुढे नेलेलंच आहे। त्यामुळे महाराष्ट्रात काम करण्याची संधी आहे, पण माझा